नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारकडून विशेष समिती स्थापन। गिरीश महाजन यांची प्रमुखपदी निवड। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच असताना कुंभमेळ्यासाठीची समिती गठीत। कुंभमेळ्यासाठी सरकारकडून समिती गठीत केल्यामुळे साधू महंतांमध्ये नाराजी। नाशिकसह त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांची तातडीची बैठक। शासनाच्या समितीमध्ये स्थान न दिल्यामुळे साधू महंत काय भूमिका घेणार याकडे लक्ष। अभिनेत्री पूनम पांडे रामलीलामध्ये साकारणार मंदोदरी। पूनम पांडेच्या भूमिकेला विश्व हिंदू परिषदेचा विरोध। विहिंपाचं पत्र लिहून पूनम पांडेच्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची मागणी। रबाळे पोलिसांकडून दिलीप खेडकरांचा बॉडीगार्ड चालक प्रफुल्ल साळुंखे याला धुळ्यामधून अटक। ऐरोली परिसरामध्ये सिमेंट क्रशरची आणि खेडेकरांच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर नुकसान भरपाई द्यावी म्हणून क्रशर चालकाचं अपहरण केलं होतं। दरम्यान चालकाला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नाशिकच्या भगूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचं नाव बदललं जाणार नाही। भगूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची माहिती। सावरकर उद्यानाला नमो उद्यान नाव दिलं जाणार म्हणून ठाकरे गटानं विरोध केला होता। बीडच्या माजलगावमध्ये एसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं आंदोलन। तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करत एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक करणारा मनोरुग्ण तरुण पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगरच्या कार्यालयाबाहेर दगडफेकीचा प्रकार। पुण्यामधील आंदेकर टोळीची 27 बँक खाती गोठवली। आंदेकरच्या खात्यामध्ये नव्याने 50 लाख रक्कम आढळून आल्याची माहिती। आंदेकरच्या मालमत्तेचा पोलिसांकडून शोध सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भावनगर, सौराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं विसेद्वारे उद्घाटन आणि पायाभरणी। तर विमानतळापासून जवाहर मैदानापर्यंत मोदींचा रोड शो। एसटी महामंडळामध्ये कंत्राटी चालक सहाय्यकांची भरती प्रक्रिया राबवणार। एसटी महामंडळामध्ये 17,450 पदांसाठी भरती। येत्या 2 ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। महाराष्ट्र पोलीस मुख्यालयामध्ये इंडियन पोलीस फाउंडेशनचा वार्षिक कार्यक्रमात भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलिसांना नव्या दृष्टिकोनातून पाहणं या विषयावर चर्चा होणार।